नमस्कार. मोना कुकिंग अँड शेफ सिक्रेटमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण झटपट पटकन बनणारा डिनर बनवणार आहोत किंवा रात्रीसाठी जेवण किंवा तुम्ही दुपारी लंचसाठी सुद्धा बनवू शकता. पटकन अशी बनवून रेसिपी तयार होते. चला तर मग बनवायला सुरुवात करूया. सर्वात आधी आपण कुकर लावून घ्यायचा आहे. कुकर लावण्यासाठी आपल्याला हरभऱ्याची डाळ घ्यायची आहे. हरभऱ्याची डाळला आपण चणा डाळ असंही म्हणतो. तर मी इथे 1 तांब्या गरम पाणी केलं आहे आणि त्याच्यात हरभऱ्याची डाळ टाकली आहे. थोडंसं तेल टाकून झाकण लावून घ्यायचं आहे जेणेकरून डाळ बाहेर निघत नाही. 15 मिनटं आपण डाळ मीडियम फ्लेमवर शिजू द्यायची आहे. 15 मिनटानंतर आपण कढई ठेवू. कढईमध्ये तेल टाकू. तेल छान तापू द्यायचं आहे. तेल गरम झाल्यावर आपण त्याच्यात तडका देणार आहोत. बघू शकता आपल्याला जास्त काही वस्तू लागणार नाही आहेत. घरातल्या सामानमधनं आपलं सगळं बनवून तयार होतं. जिरं मोहरी मस्त तडतडली आहे. आता आपण त्याच्यात लसूण टाकला. लांब लांब चिरलेला कांदा टाकायचा आहे. मस्त कांद्याचे काप करून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने आणि हाय फ्लेमवर त्यांना थोडंसं हलके ब्राऊन होता तोपर्यंत आपल्याला त्यांना तळून घ्यायचे आहेत. ब्राऊन झाल्यावर आपण त्यात टोमॅटो टाकू. टोमॅटो टाकल्यानंतर फ्लेम हायच राहू द्यायची आहे. मस्त टोमॅटो गळलेत. आता त्याच्यात आपण लाल तिखट, धना पावडर आणि गरम मसाला टाकू. तिखट टाकताना आपण गॅस कमी करून घ्यायचा आहे नाहीतर ठसका येतो. थोडंसं पाणी टाकून तिखटला तेल येऊ द्यायचं आहे. मस्त वरती तेल आलं की आपण पुढची प्रोसेसला सुरुवात करू. तोपर्यंत लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बेल आयकॉन प्रेस करा. बघू शकता छान तेल आलं आहे. आपली ग्रेव्ही बनवून तयार झाली आहे मस्त. आणि आता जी डाळ आपण शिजायला लावली होती ती डाळ त्याच्यात टाकायची आहे. हरभऱ्याची डाळ शिजायला थोडा जास्त वेळ लागतो. आपण नॉर्मल डाळ जेव्हा शिजवतो ती 7 ते 8 मिनिटात शिजून तयार होते, पण हरभऱ्याची डाळला थोडा वेळ लागतो म्हणून मी 15 मिनटं तिला शिजवली. आणि 75% शिजवायची आपल्याला तिला, कारण भाजीमध्येही आपल्याला 25% तिला शिजवायची आहे. हळद आणि मीठ टाकून चवीनुसार मीठ टाकायचं आहे. उकळी आल्यानंतरच आपण शेंगदाण्याचं कूट त्याच्यात टाकणार आहोत. त्याच्या आधी टाकायचं नाही आहे. तुम्हाला घट्ट पातळ जसं लागतं तसं टाकायचं आहे. आणि भाजी शिजत असताना शेंगदाण्याचं कूट थोडं कमी टाकायचं आहे, कारण शिजल्यावर ते अजून घट्ट होतं. बघू शकता मस्त आपली भाजी शिजून तयार झाली आहे. अजून थोडा वेळ आपण तिला शिजवून घेऊ. थोडीशी बाकी आहे. मस्त खूप घमघमाट सुटला आहे. आपण व्हिडिओ तर बघतो पण लाईक, शेअर, सबस्क्राईब करायचं विसरून जातो, म्हणून आधी सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून अशाच पद्धतीने नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. खायला खूप छान लागते, चविष्ट, झटपट बनवून तयार होते. मस्त झणझणीत रस्सा असतो. वाव मस्त, किती छान दिसतंय ना. खूप मस्त स्मेलही येते. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.